रामकृष्ण हरी. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की घराला वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तरच घराची भरभराट थांबते का, किंवा घरातील निगेटिव्ह एनर्जी तयार होते का, किंवा माणसाची कामं थांबतात का. इथं प्रश्न असा आहे की जर वास्तुदोष असेल, जर पितृदोष असेल, तर क्लेश दोष नावाचा पण एक दोष असतो, लक्षात घ्या. आता मला तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगायचंय की वास्तुदोष म्हणजे काय. तर जी जागा आपण घेतलेली आहे, ह्या जागेत पाण्याचं प्रमाण किती, ती मुरमाट आहे की लाल माती आहे की काळी माती आहे, याच्यावर वास्तूचे वेगळे वेगळे अँगल ठरतात की याला दोष काय. नंतर पितृदोष जर तुम्ही म्हणाल तर इथं असं नाही की कोणी घरात फाशी घेतलीये किंवा कोणी कोणाचा खून केलाय म्हणून पितृदोष लागतो, असं नाहीये. पितृदोष 2-3 गोष्टींनी लागतो, 2-3 नाही, अगदी मी तर म्हणते शेकडो कारणं मी तुमच्या समोर ठेवीन. पितृदोष कशाने लागतो, तर पितृदोष तुम्ही किरीटिंगी करतात, मग त्या कन्या संतती असेल, पुत्र संतती असेल, किंवा नको आहे संतती म्हणून असेल, तर ज्या किरीटिंगी आपण करतो तर त्या किरीटिंगी म्हणजे गर्भपात, थोडक्यात तो सुद्धा बालहत्या दोष लागतो. आणि आपल्याला आता तुम्ही म्हणाल की हे अचानक राहिलेली संतती नाही, आपण माणूस हे सगळं डोकं ठिकाणावर ठेवून करतो, स्वयंपाक डोकं ठिकाणावर ठेवून करतो, जेवण डोकं ठिकाणावर ठेवून करतो. तर जेही असेल ते नवरा बायकोचं रिलेशन असेल, संभोग असेल, सगळ्या गोष्टी असेल, तर याला पण डोकं ठिकाणावर असावं. कारण बाळ हत्या करू नका, सगळ्या गोष्टींमध्ये सावधगिरी आलेली आहे. बाळ हत्या केल्याने काय दोष लागतो, तर बाळ हत्या केल्याने संततीला 2-3 पिढ्यांनंतर मानसिक एन्झायटी येते, ज्याला म्हणतो मनोरुग्ण अवस्थेकडे संतती सतत जाते, सतत आजारी असणे आणि सतत काही ना काही संततीवर विघ्न येणे, आणि क्वचित संतती जन्माला येणे, आणि खूप परमेश्वराचे नवस केल्यानंतर किंवा खूप काही व्रत वैकल्य म्हणा, नाही तर ट्रीटमेंट केल्यानंतर संतती जन्माला येते. आता याचा अर्थ असा आहे की ज्यांनी किरीटिंग केले त्याला भोगायला भेटणारे का, असं नाहीये. कुळ परंपरा मुळात मला परत एक गोष्ट सांगायची की शरीर हे जे आहे हे पितरांचं ऋण आहे. आता कसं, तर देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे, गुरु ऋण आहे, जे ज्याला म्हणतो ना की आई वडिलांचं पण ऋण आहे, तसं शरीर हे पितरांचं ऋण आहे. म्हणजे थोडक्यात कसं की आजोबा नसते तर पंजोबा नसते, तर आजोबा नसते, आजोबा नसते तर वडील नसते, वडील नसते तर आपण नसतो, आपण नसतो तर आपली संतती नसते. म्हणजे जन्म घालायला पुण्य किंवा देव नाही लागत, जन्म घालायला पित्रच लागतात, म्हणजे आपले वरिष्ठ. मग आता सोपी गोष्ट काय आहे की त्या पित्रांचा दोष कसा लागू शकतो. मुळात मी जर आज मरत असेल आणि माझा आत्मा लगेच मुक्त नाही होणार आहे, कारण माणूस एवढा पण अध्यात्मात गूढ नाही झालेला की तो लगेच मरण स्वीकारेल. आणि बऱ्याच टायमात आत्मा तिथंच घरट्या घालतो, पण शरीराला मृत झालं म्हणून जाळावंच लागतं. आणि त्याच्यानंतर जी आलेली गोष्ट आहे, ज्याच्यानंतर त्या इच्छा वासना जे आलेलं आहे, माणूस तिथंच जन्माला यायचं बघतो. आणि कलियुगामध्ये संतती फार कमी झालेली आहे. कमी म्हणजे इतक्या कमी की एकच संतती जन्माला माणूस घालतो, 1 किंवा 2 जास्तीत जास्त. पूर्वी एकाच दाम्पत्याच्या पोटी 6 ते 7 पोरं येत होते, त्याच्या आधीच्या काळामध्ये 10 ते 12 येत होते, काही 21 संतती एकच स्त्री पुरुष जन्माला घालत होते. म्हणून पूर्वजांना येण्यासाठी चान्सेस होते. मग माझा ह्या जागेत जर देह अटकला असेल तर ह्याच जागेत मी कुत्रं, मांजर, सरड, पाल, सर्प, झुरळ म्हणून जन्माला येईल. मग तुम्ही म्हणाल हे याच्यात थोडी जन्म असतो, बाळा त्याच्यातही जीव आहे की, त्यांच्यातही जीव आहे की, म्हणजे आत्मा आहे तो जीव आहेच, ज्याच्यात आत्मा आलाय ती योनी सिद्ध झालेली आहे, याचा अर्थ असा होतो. बरं, मग आता तुम्ही म्हणाल की मग त्याच्याने काय, अरे ज्या घरामध्ये मी आयुष्यभर कष्ट केले, माझा आत्मा अचानक गेला, माझा तिथं जीव अटकला आणि मी परत तिथं जन्माला येत असेल झुरळ सरड्या पाल होऊन, तर मला माझी संतती जीव नाही लावणार आहे. त्यांना नाही माहिती की ह्या पालीमध्ये माझ्या आईचा आत्मा आहे किंवा ह्या बैलामध्ये माझ्या वडिलांचा आत्मा आहे, जे असेल ते. आता इथं मजाकचा विषय नाही, इथं जन्म घेणं आणि मुक्ती मिळवणं ह्या गोष्टी आहे, किंवा इच्छा बंध सुटतो का याच्यावर आपण बोलतोय. मग त्या आत्म्याचा जीव आपण जाणूच शकत नाही, कारण बेसिक आहे की त्याची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्याला कळत नाही. मग तिथं लागलेला त्या जीव फक्त पोट भरण्यासाठी आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी आलेला आहे, तो दान पुण्य करू शकत नाही.
म्हणून मग त्याचा लागलेल्या त्या मुख्य जीवाचा तळतळाट लागणं म्हणजे पितृदोष होणं. परत अजूनही एक गोष्ट कशी येते माहितीये का, पितृदोष म्हणजे तुम्हाला कसं म्हणता येईल की पितृदोषासाठी समजा काही विधी वगैरे ते सगळं मान्य करूया आपण, पण पितरांचे काही विशिष्ट दिवस असतात, त्यांचे नैवेद्य असतं, आपण हे जरा बाजूला ठेवू. याच्यानंतर घराला एक पिशाच दोष असतो. पिशाच दोष म्हणजे काय माहिती का तुम्हाला, मरणारा व्यक्ती फक्त शरीराने मेला, आत्म्याने नाही मेला, त्याच्या इच्छा आकांक्षा नाही संपल्या, आणि मागची जी पब्लिक आहे, मागची घरातली माणसं आहे, यांच्या अध्यात्म किंवा नीतिमत्ता ठीक नाही. मग अध्यात्म, संस्कार आणि धर्म कर्म हे किती गरजेचे आहे, तर ते जोपर्यंत आपण सुरळीत करत नाही, मग त्याच्यासाठी अनेक कर्म आहेत, ते जर सुरळीत होत नसतील तर आत्म्याला मुक्ती भेटत नाही. मग आत्म्याला मुक्ती म्हणजे काय, दिवा लावा किंवा तुपाचा दिवा लावा किंवा रोज नैवेद्य करा किंवा यज्ञ हवन करा नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं आत्म्याला मुक्ती म्हणजे तुमचं कर्म कसं करतात तुम्ही त्याच्यावर ठरतं. आता आपण सगळ्या गावाला बोंबलत जाऊन सांगू का माझ्या इतकं पुण्य कोणाचं नाही किंवा मी खूप पुण्यवान आहे किंवा माझं खूप कर्म चांगलंय, अजिबात नाही बाळा, अजिबात नाही. तू जर मोठ्या मेंदूला अर्जुन म्हणत असेल तर छोट्या मेंदूला तुला चित्रगुप्त म्हणावंच लागेल. कारण चित्रगुप्ताने मोठ्या मेंदूनी काय केलं हे चित्रगुप्ताकडे ऑलरेडी कैद झालेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या पापाचा किंवा चांगल्या कर्मांचा लेखाजोखा मी स्वतः परमेश्वराकडे गठुडे घेऊन जाते, ते मध्ये मी फेकू शकत नाही, अजिबात फेकू शकत नाही. ते देवाकडे जातं आणि असं बघितल्या देवाला कळत असावं, कारण तुझं तुझ्याकडेच आहे, तुला माहिती आहे ना सगळं. आणि मुळात आपलं कर्म आपल्याला माहिती आहे की चांगलं आहे का वाईट आहे. आणि मग मेल्यानंतर जर ते कर्म चांगलं नसेल, नीतिमत्ता साफ नसेल, उगीच लोकांना त्रास दिलेला असेल, उगीच लोकांना निंदा केलेली असेल, निसंतान व्यक्तीला त्रास दिलेला असेल, म्हाताऱ्या व्यक्तीला त्रास दिलेला असेल, अंध अपंग माणसाला त्रास दिलेला असेल, निर्धन माणसाला त्रास दिलेला असेल, स्त्रीला चुकीच्या नजरेने बघितलेला असेल, स्त्रीने नको त्या पुरुषावर, चांगल्या पुरुषावर चुकीचा आरोप लावलेला असेल, तरी ते पापातच आणि कुकर्मांमध्येच जमा होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि असं जर असेल तर तुमचं कर्म तुम्हाला माहितीये. आणि जर असेल तर मला मरायच्या वेळेस जर भीती वाटत असेल तर 100% माझं कर्म चांगलं नाहीये. आणि मरायच्या वेळेस माझा आत्मा आनंदी असेल किंवा समाधानी असेल तर मला माहिती माझे कर्म चांगले. पण त्यावेळेस जर तो आत्मा फक्त शरीर गेलं पण आत्मा मुक्त व्हायला तयार नाही, तर परमेश्वर त्याच्या हालतीवर किंवा यमदूत त्याच्या हालतीवर काही दिवसांसाठी सोडून देतात. मग हे आपलं हैवानासारखं ह्या बॉडीत कब्जे करायचं बघतं, त्या बॉडीत कब्जा करायचं बघतो तो आत्मा, त्याला पिशाच दोष म्हणतो. त्या घराला एक वेगळाच घाणेरडा वास येतो, त्या घरात गेल्यानंतर निगेटिव्ह ऊर्जा वाटते, त्या घराला तुम्ही किती पण कलर द्या तो कलर कधीच फ्रेश वाटत नाही. त्या घरामध्ये एकही झाड जगणार नाही, तुम्ही सावलीत किती पण झाडं ठेवा, त्या घरातली झाडं तुम्ही पाणी घाला नका घालू, पिवळे पडतील, वाळतील, तिथं पण किडे होतील, त्या मातीचा घाण वास येतो. आणि वास्तुदोष म्हणजे काय, तर घराला सतत जाळे लागतील. आता तुम्ही म्हणाल त्या मुंग्या निघणं हे नाही, ते वास्तुदोषाचंच कारण आहे. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही म्हणाल याला सायंटिफिक कारण काय द्याल, म्हणजे तुम्ही इतकी आळशी आहात आणि तुम्हाला ते सुचत नाही, त्या मुंग्या जिथून येतात तिथं तुम्ही सिमेंट भरत नाही, याचा अर्थ सिंपल असा होतो. म्हणजे वास्तुदोष लागू होतो का, हा 100%. पिशाच दोष लागू होतो का, 100% होतो. पिशाच दोष म्हणजे काय हो, ज्या घरामध्ये झोपल्यानंतर तुम्हाला कोणीतरी बॉडीवर बसून तुमचं तोंड किंवा हातपाय दाबतंय, तुम्हाला खूप आवाज काढायचा पण तुमचा आवाज जर येत नसेल तर तुमच्या घरामध्ये पिशाच बाधा आहे. तुमच्या आजूबाजूला सतत कोणीतरी बसल्यासारखं वाटतंय का, बॉडी धडकन उडते का, हा श्रापित दोषाचं कारण व्यक्त. पण श्रापित दोषच पत्रिकेत जेव्हा तेव्हा येतो जेव्हा तुमच्या जन्मातच घराला पिशाच बाधा आहे, तुमच्या घरात पिशाच आहे, त्याला जिवंत पिशाच म्हणतो आपण. लक्षात आलं, म्हणजे पिशाच बाधा असते का, 100% असते, त्यालाच आपण श्रापित बाधा आहे म्हणतो. श्रापित बाधा म्हणजे काय, एखाद्या स्त्रीला आपण रोज त्रास देत असेल, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आपण रोज त्रास देत असेल, नको त्या व्यक्तींना, नको त्या नात्यातल्या व्यक्तींना जर आपण त्रास देत असेल, त्या व्यक्तीची आज ताकद नाहीये काहीच, आपण त्या व्यक्तीला जर त्रास देत असेल तर त्या व्यक्तीने दिलेला श्राप, तळतळाट आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही आणि 100% लागतो. शाप लागत नाही, शाप लागत नाही असं म्हणतात, अरे शाप 100% लागतो. असा जर असता तर गांधारीचा श्रीकृष्णाला लागला नसता आणि द्रौपदीचा कौरवांना लागला नसता. श्राप 100% लागतो माऊली. आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी पाहिलेलं आहे की ज्यांना ज्यांना तळतळून लोकांनी शाप दिलाय
त्यांना पुढच्या 20 वर्षात तो भोगावा लागला. माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्यांना दिला त्यांना लागला, ते मी मोठे पण सांगत नाही. पण ज्या वेळेस मी असं हे होते त्यावेळेस दिलेला शिसाराबे तो 100% लागतो. त्याला तळतळाट म्हणतो, मग श्रापित दोष म्हणतो त्याला आपण. तो लागत नाही का? 100% श्रापित दोष लागतो. आता पुढे काय असतो? वास्तुदोष. अरे वास्तुदोष म्हणजे काय? माझं म्हणणं कसं आहे, वास्तुदोष म्हणजे काय? जी ती वस्तू त्या वास्तूच्या त्या कोपऱ्यात आहे का, त्या जागेत आहे का? नसेल तर बेस्तिक वास्तुशास्त्र आहे. मला वाटतं जर खरंच मनापासून वास्तू करणारा वास्तुतज्ञ असेल तर तो 11,000 करून घेऊन आपल्याला वास्तू करून देतो. आपण दिवाळीसारखा सण करतो, नको ते कपडे घेतो, नको तिकडे फिरायला जातो. एकदा वास्तू दाखवून घ्यायला काय हरकत आहे? मला वाटतं आत्ताचे जे ऍस्ट्रोलॉजर आहे हे इतके ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे झाले, तर यांना घरांचे कलर वगैरे सगळं करता. माझं तरी वास्तू वनस्पती शास्त्रातून आणि साध्या वास्तू शास्त्रातून पण आहे, ते ह्या सगळ्या गोष्टी मी सुचवते. आणि मुळात वास्तूला दोष असेल तरच सुचवला जातो. आणि याला आपण बरीचशी वास्तुदोष सापडत नाही वास्तुतज्ञांना. बरं, आपण आधी वास्तूवरच बोलूया. वास्तुदोष म्हणजे काय? वास्तुदोष म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, माझा ज्याला म्हणतो ना की ठीक आहे वास्तू बघितली, वास्तू दोष सापडला, वास्तू पूर्ण बांधून झालेली, त्याची वास्तू शांती झाली, आणि मग तुम्ही कोणीतरी वास्तुतज्ञ हायर करत असाल आणि मग त्याला सांगत असाल की आम्ही याच्यात अजिबात सुखी नाहीये महाराज, तुम्ही आम्हाला फक्त एक सांगा, तुम्ही म्हणाल तिकडं तोडू फोडू आणि आम्ही सोयीला लावू. आपण रॉंग करत आहात. आपण रॉंग करत आहात. याचं रिझन एक आहे, मी जन्माला आल्यानंतर माझे हातपाय सगळे फिक्स आहे. माझा अंगठा तोडून करंगीच्या जागी लावाल, करंगडी तोडून तर्जनीच्या जागी लावाल, हे चालेल का? हो, नाही चालणार. कारण माझ्या शरीराला खूप दुखापत होईल. कारण ती परमेश्वराकडून आलेल्या वस्तू तिथल्या तिथे त्या तशाच असाव्या असं माझं मत. तसं वास्तू बांधताना तुम्ही जशी बांधली ना ती तशीच असू द्या, ती तोडू नका. कारण त्याला पण वास्तुभंग दोष लागतो. कारण तुम्ही वास्तू पुरुष ऑलरेडी जमिनीच्या खाली टाकलेला आहे. म्हणजे ते घर 7 भाऱ्यावर तुम्ही मालक आहात किंवा तुम्ही ओनर आहात. खरा वास्तू पुरुष, खरा मूळ मालक वास्तू पुरुष आहे. आणि तो ऑलरेडी त्याला पालथा टाकून त्याच्यावर तुमच्या घराचा भार दिलेला आहे. आता त्याच्यावर तुम्ही हातोडीने मारा नाही टाकू शकत. आणि सगळी वास्तू म्हणजे त्याच वास्तू पुरुषाचे हात, पाय, बोट, मुंडकं, कंबर, मान, पोट हे सगळं आहे, हे लक्षात असू द्यावा. आणि मग जर असं असेल तर तुम्ही त्या वास्तू पुरुषाचे जर एखादा कोणा तोडत असाल तर त्या वास्तू पुरुषाचे बोट हातपाय छाटल्यासारखं आहे. म्हणजे त्या भागाचा घराचा तो भाग तोडणे म्हणजे त्या वास्तू पुरुषाचा त्या भागाचा अवयव तोडल्यासारखं आहे. लक्षात येतंय का तुमच्या? मग इथं काय करावं? नुसता वास्तुतज्ञ बोलवण्यापेक्षा त्या वास्तुतज्ञाला वनस्पती शास्त्राचं पण नॉलेज असावं. कुठलं झाड ठेवल्याने ती वास्तू तोडावी नाही लागणारे, कुठल्या कोपऱ्यात ती ठेवल्याने, कुठल्या कलरच्या कुंडीमध्ये ठेवल्याने. आणि अजून एक गोष्ट इथं महत्वाची की ज्याला आध्यात्मिक नॉलेज आहे, मग त्याच्यात आपण साबरी विद्यानवाले म्हणतो. साबरी विद्यानवाले बी चांगलं गाईड करतात. आणि ज्यांची गिरनार पर्वतावर जर तपस्या झालेली असेल ते सुद्धा वास्तूसाठी खूप चांगलं गाईड करतात. याचं रिझन एक आहे, त्या घरामध्ये गेल्यावर त्यांना ती निगेटिव्ह एनर्जी सापडते. आणि मी शपथ सांगते, साबरी विद्यावाले किंवा गिरनार पर्वतावाले या घरामध्ये आल्यानंतर खूप मोठा खर्च कधीच सांगत नाही. जो खर्च अगदी घरात किचन मध्ये पडलेल्या वास्तूंपासून होतो. आणि वनस्पती शास्त्रातून ज्यांचं वास्तुशास्त्र आहे हे नर्सरीमधून तुम्हाला काही झाडं सुचवतात. ते झाडं त्या कोपऱ्यात ठेवल्याने त्या वास्तूचा तो दोष संपतो. आता तुम्ही म्हणाल झाडं ठेवल्याने वास्तुदोष कसा काय संपला? सिंपल गोष्ट आहे. प्रत्येक झाड ऑक्सिजन देतं, चालता फिरता ऑक्सिजन आहे झाड. आणि लोक जे सांगतात ना की दान केल्याने पुण्य होतं, अन्नदान केल्याने पुण्य होतं, चांगलं बोलल्याने पुण्य होतं, मंदिर उभारल्याने पुण्य होतं, पाणी दिल्याने पुण्य होतं, हे पुण्य आहेच. पण एक अदृश्य पुण्य जे आपल्या आजपर्यंत नाही लक्षात आलं, त्याला आपण ऑक्सिजन देणं म्हणतो. ऑक्सिजन देणं, मग ऑक्सिजन कोणाला? तुम्ही ते ऑक्सिजनचं सिलेंडर लिहून देणं म्हणजे ऑक्सिजन देणं नाही. वृक्षरोपण करणं, खूप सारे झाडं लावणं, त्यांची काळजी घेणं, त्यांची निगा राखणं, त्यांना कंपोस्ट खत तयार करणं, त्यांना कृत्रिम खत नका देऊ, त्यांना जे युरिया सुपला नका देऊ, त्यांना नैसर्गिक खत तयार करा त्यांच्या झाडापालांचे, तर त्याला म्हणता. आणि ते झाड दिवसभर ऑक्सिजन देतं. मग ते त्या घरामध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर ते ऑक्सिजनची पात्रता ठरवतं तिथं.
आणि ते घर जर एक लिमिटेड आपण आठवड्याला घराला झाडाला पाणी देतो आणि त्या हवेत जर झाड ठेवत असेल आणि तरी ते झाड तिथे टिकत नसेल तर त्या जागेमध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे असा त्याचा अर्थ होतो. सिंपल गोष्ट आहे. मग तिथे आडुशाला काहीतरी एखादी लोखंडाची वस्तू जाड ठेवली का, कपाट ठेवलंय का, तोडफोड करायची नाहीये. तुम्हाला ज्या वस्तू ठेवल्यात त्या हटवायच्या आहे. तिथं फॅन लावावा वाटतोय का, तिथं कूलर ठेवावं वाटतंय का. मग इथं काय ऑक्सिजन लेवल नसेल, सिंपल गोष्ट आहे, मला जर ऑक्सिजनच मिळत नसेल तर माझा जीव गुदमरेल, माझ्या बॉडीचे ठोके कमी होतील, बीपी वाढेल किंवा कमी जास्त होईल, बॅलन्स कमी जास्त होईल. म्हणजे थोडक्यात माझ्या जीवाला धोका आहे तिथे. मग माझ्या जीवाला धोका आहे तर मला ऑक्सिजन पुरवणाऱ्या गोष्टी काय आहे तिथं. तिथं फॅन असेल, कूलर असेल, झाडं असतील. हा अजून तिथं काय करू शकतो आपण, एखादी एक्स्ट्रा खिडकी घेऊ शकतो. आता तोडायला फोडायला तसं नाहीच पाहिजे, माझं म्हणणं मान्य आहे. पण एकदा वास्तूचा प्लॅन करताना जरा विचारत चला की, है ना. आणि तरीही अजून तिथं काही अडचण आहे का, ज्या खिडक्या आहेत त्या बंद आहे का, त्या खिडक्यांसमोर काही अडचणी आहे का, काही भांडे आहे का, काही कपडे आहे का, काही कपाट आहे का, ते कसे बाजूला करता येईल, ऑक्सिजन लेव्हल तिडची कशी वाढवता येईल, याला म्हणता खरा वास्तुदोष काढणं. आता तुम्ही म्हणाल इथं साबरी विद्येचा किंवा गिरनार पर्वतावरच्या तपाचा इथं काय उपयोग आहे. ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही ते अदृश्य आहे. मग बऱ्याचशा गोष्टी सायन्सला जर सापडत नसतील तर अध्यात्माला सापडतातच. मग आता बरेच लोक सांगतील तुम्ही सायन्सपेक्षा मोठे आहात का. आम्ही सायन्सपेक्षा मोठे नाही, तो अभ्यास असतो प्रत्येकाचा. असंच जर असेल तर तुझी किडनी त्याला, त्याची किडनी त्याला का द्यावी लागते. तुमच्याकडे किडनीची फॅक्टरी का नाहीये, तुमच्याकडे रक्ताची फॅक्टरी का नाही, तुम्ही आत्मा आता आजपर्यंत कैद का नाही केला, तुम्ही 500 वर्ष का नाही जगले. ओके. मग आध्यात्मिक शक्ती आहे, त्याचा काहींनी अभ्यास केलेला असतो, त्याचा भरपूर त्याग करावा लागतो. आमच्या सारख्यांना जर विचाराल तर चातुर्मासांचे व्रत असतात, खूप सारं ब्रह्मचर्य असतं, अनेक गोष्टी व्रत वैकल्य असतात. नको ती निंदा नसते, संपर्क टाळला जातो, फक्त कामाशी काम ठेवलं जातं, कोणाशी बोललं जात नाही, कोणाची निंदा केली जात नाही. विधवेला असो, मुलींना असो, पळून जाणाऱ्या मुली धरून आणण्यात किंवा पळून जाणाऱ्या मुली सेटल करण्यात मी तर म्हणते माझ्यासारख्याचा 1 नंबर हात आहे. होणारे घटस्फोट थांबवण्यात, तुटणारे घरं थांबवण्यात, तुटणारे घरांना समजून सांगण्यात याच्यात आमचा हात आहे. मग आम्ही परमेश्वराचे कार्यकर्ते नाहीये का. तुम्ही संत 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 ज्यांना म्हणतात, कलियुगात संत नाही का. परमार्थ तुकाराम महाराजांनी सांगितलंय, आधी संसार कर मग परमार्थ कर. असे बरेचसे संत आहे ज्यांचं चालता बोलता कर्म खूप चांगलं आहे. मग थोडक्यात यांना वास्तुदोष सापडतो, मग तो साबरी विद्येतून सापडतो, नाही तर अध्यात्मातून सापडतो, ती निगेटिव्ह एनर्जी सापडते. मग ते तिथं अध्यात्माचं काही करायला लावतात का, एखादा देवाचा फोटो सांगतात का, एखादं सुंदर वृक्ष तिथं कुंडीमध्ये ठेवायला लावतात का, कुंडीचा कलर काही बदलायला लावतात का, हे जरा बघा. घड्याळाचा कलर सांगतात का, कुठलं कॅलेंडर वेगळं तिथं लावायला लावतात का. इतकं सिंपल गोष्ट आहे माऊली, इतका सिंपल गोष्ट आहे. आणि हे जर तुम्ही करत असाल तर वास्तुदोष, पिच्छाच दोष, श्रापित दोष, आणि मी तुम्हाला बोलले की क्लेश दोष राहिला शेवटचा. क्लेश दोष म्हणजे काय हो. विनाकारण कोणीतरी स्त्री येते, कोणीतरी पुरुष येतो, एक पाय उंबऱ्यात अलीकडे ठेवतो, एक पलीकडे ठेवतो, आणि तिथून त्याची सुरुवात असते सतत, की कोणाची तरी तिथे येऊन निंदा करायची किंवा कोणाच्या तरी आजाराबद्दल बोलायचा किंवा कोणाच्या तरी कर्जाबद्दल बोलायचं किंवा कोणाच्या तरी अपयशाबद्दल आणि निगेटिव्हिटीत बोलायचं. उमरा तुमचा ब्रह्म आहे एवढं तर माहिती ना. उमरा तुमची सुरुवात आहे. जर तुम्ही वरती दरवाजावर गणपती टाकतायत आणि खाली उमऱ्याला सागाचं लाकूड, त्याच्या खाली नवरत्न टाकतायत, तुम्ही खैराचं लाकूड टाकतायत, त्याच्या खाली नवरत्न टाकतायत, त्या उमऱ्याला तुमच्याकडे इतकं महत्व आहे, त्या उमऱ्यात तुम्ही कोणाला निंदा कशी काय करून देता, कोणाचं वाईट कसं काय बोलून देता. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल आम्ही वाईट नाही बोलत, अरे निगेटिव्ह आहे नका ना बोलू. तिथं दुःख सांगत बसण्याची काय कारण आहे. वरती गणपती महाराज बसलेले, खाली उमराय, दोघं मिळून तथास्तु म्हणतात, त्याची दलिंद्री तुमच्याकडे येते ना रे. हे तुमच्या कधी लक्षात येईल, हे तुमच्या कधी लक्षात येईल मला सांगा. तर ती दलिंद्री तुमच्याकडे 100% आल्याशिवाय राहत नाही माऊली. त्याच्यामुळे माझं म्हणणं एक आहे तुम्हाला, की हे सगळं करत असताना कोणालाही भरल्या घरात निंदा करू देऊ नका. आणि क्लेश दोष म्हणजे अजून काय, विनाकारण भांडण. नवरा बायकोचं भांडण जगात कोणी सोडू शकलं नाही.
कोर्टात गेल्यावर वकिलाला सुद्धा कॉमेडीच येते, हे पुढे गेल्यावर याची पागल, यांचं काय खरं, येण्याचे बाजार आहे, रिकाम्या केसेस चालू, भांडणाला कारणच नाही. दुसरा वकील सांगतो कारण कळलं का तुला भांडणाचं? हा म्हणतो अजिबात नाही. अरे बिंडो के रे दोघंची दोघं. म्हणजे ह्या वकिलाला बाईला चांगलं म्हणावं लागतं, त्या वकिलाला बाबाला चांगलं म्हणावं लागतं. बाई चांगली नाही बाबाही चांगली नाही. मुळात जो वकील तुमची केस लढू राहिला त्याचीच बायको कोणातरी बरोबर पळून गेलेली, त्याचीच बायको कुठल्या तरी अफेअरमध्ये, तोच मनोरुग्ण झालेला आहे, त्याच्याच बायकोनी खूप कर्ज करून ठेवलंय, ती शेअर मार्केट खेळली, किंवा तिच्याच नवऱ्याने खूप कर्ज करून ठेवलंय आणि तिला रात्रंदिवस काम करावं लागतं आणि तुमच्यासारख्या मूर्खांकडून ते पैसे काढावे लागतात. त्याला म्हणतो क्लेश दोष. जर बसून जर सोडवलं तर खूप सोपं आहे, पण रिकामं भांडण आहे, कारण नसताना भांडण आहे, त्याला क्लेश दोष म्हणतो आपण. क्लेश दोष अजून तेवढाच नाहीये. मुळात तुमच्या सगळ्या नातेवाईकांचं सगळ्यांचं सगळं बरोबर चालू असतं. मुलीच्या आईवडिलांचं, मुलीच्या बहिणीचं, मुलीच्या दाजीचं, मुलीच्या वहिनीचं, मुलीच्या मामाचं, मावशीचं, वहिनीच्या आईवडिलांचं, सगळ्यांचं नीट चाललेलं असतं. मुलाच्याही बहिणीचं, दाजीचं, भाऊ भाऊजाईचं, आत्याचं, मामाचं सगळं नीट चाललेलं असतं. पण तुम्ही इतक्या नीच आणि हरामखोर औलादी आहे, बरोबर त्याच नात्याचं काढून तुमचं भांडण असतं, त्याच नात्याचं. प्रत्येक नवऱ्याच्या डोक्यात असतं की बायकोनी 2-3 दिवसातून माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला कॉल करावा. मुळात त्यांचा मूड आहे का तुझ्या बायकोशी बोलायचा? त्या नाही बोलती ना तिकडून तुझ्या बायकोशी. लक्षात आलं? हिने जर बळच फोन केला तर ते तिला मूर्ख समजतात, एखादा शब्द बोलतात कसा तरी, नंतर तिला एंटरटेन नाही करते, ती तुझ्या घरात भिकारी असं आल्यासारखं बोलतात. कधीतरी त्यांनाही मेसेज कर ना की माझ्या बायकोला कधीतरी विचारा, मलाच किती मेसेज करता, ती मला सांभाळते, कालांतराने तुम्हालाही सांभाळेल, तुमची उठबस करते, तुमचं 4 चौघांमध्ये नाक तिने सलामत ठेवलंय, तुमचा सन्मान सलामत ठेवलाय. काय एकदा तिला पण विचारा ना, हे तुला तुझ्या आईबापांना नाही सांगता येत का? तिच्याशीच का भांडतो काय? आणि बया तू बी, सगळ्यांचं सगळं बरोबर चाललंय, माझ्या बहिणीचा नवरा खूप चांगला आणि तू खराब, हे म्हणणं बंद कर. माझा भाऊ खूप चांगला आणि तू खराब, तुझ्या कर्मानुसार तुला भेटलेले, जसं आहे तसं निभव. आणि मुळात तुझा भाऊ चांगला राहिला, तुझी भाऊजही खूप चांगली आहे, आणि तुझा दाजी चांगला राहिला, तुझी बहीण पण खूप चांगली आहे. तू कुठं चुकते का एवढं लक्षात ठेव. आणि तर तू जर चुकत असेल तर तुझ्यासारखे मूर्खश्री तूच आहे असं मला वाटतं. मग याने क्लेश दोष नाही उभा राहत का? क्लेश दोष. जेवायला बसल्यानंतर नको त्या लोकांची निंदा. इतकी मजा येते ना आपल्याला लोकांचं वाईट झाल्यावर, आणि मग ती निंदा त्या ताटावर बसून करायची. एवढ्या हरामखोर अवलादी आपण, आणि बऱ्याच ठिकाणी ह्या अवलादी. कोणाचं काहीतरी भांडण झालं, एखाद्याची पोरगी 2 दिवस दिसली नाही, त्याला आधार द्यायचं सोडून इतके निंदा करतात, इतकी मजा वाटते तर बस. कधी अगदी मसाला लावून 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 ती गोष्ट बोलतात, त्याला म्हणतो क्लेश दोष. अजून कातड दोष असतो, एकादश, पौर्णिमा, प्रदोष, श्रावण मास, मार्गशीर्ष मास, चातुर्मास. आपल्याला नॉनव्हेज खाताना अजिबात भीती वाटत नाही, अजिबात भीती वाटत नाही. असं कातड आणायचंय, कापायचंय, मसाला लावायचा आणि खायचंय. आणि मटण करणार आहे म्हणून त्या दिवशी काही घरांमध्ये अगदी सण साजरा होतोय असे उत्साहात लोक राहतात. माय गॉड, अगदी ताटं घेऊन बसलेले खुश बरेच जण घरी येतात लवकर, कोणी कंपनीत असेल, कोणी ऑफिसमध्ये असेल, कोणी कुठं, काय तर मटण आहे आज खायला. झुरळाच्या जरी तुम्ही मागं लागले, मुंगीच्या जरी मागं लागले, तर ती जीव सांभाळून पळत राहते, लक्षात घ्या. इतका जीव सांभाळते तर बस कधी. आणि आपण जिवंत प्राणी घेतो, त्याला कापतो, आपल्या समोर कापलं जातं, आपण लाईनीला उभा आहे. मी 30 मिनिटं जेव्हा संध्याकाळी फिरायला जाते, त्या दुकानांसमोरून गेलं का त्या कोंबड्या त्या जाळीत कोंडलेल्या असतात, त्या खुराड्यामध्ये, खुराडा काय त्याला जाळीच म्हणतात ना, त्या नेटमध्ये कोंडलेल्या असतात, आणि लोक लाईनीने उभे असतात, आणि यांच्या समोर कोंडी खाटकान खाटली जाते. आणि हे त्याच्यावर नंबर कधी मारतो कधी आम्हाला देतो. आणि मग घरी जाऊन तिचा कार्यक्रम आहे, माऊली माऊली माऊली, लक्षात घ्या माऊली, आत्मा असतो आत्मा, जीव असतो जीव. हो, असे 2-3 बोकडे बांधलेले असतात, शेळी समोरून बोकड्या उचलतात आणि तिच्या समोर खांडतात तुम्ही. तिचंच लेकरू, काय आत्मा तळतळत असेल तिचा. तुमची पोरं नाही जाणार ऍक्सिडेंट मध्ये, चुरा नाही होणार गाड्यांखाली, हातपाय नाही जाणार त्यांचे, नाही लोखंडाच्या सळ्या जाणार, मेंदू कामातून जाणार नाही त्यांचे, एक मेंदू कामातून जाणार नाही, लाईन काम करणं बंद करणार नाही. अरे तळतळाट तळतळाट. मग तो कातड्यांचा दोष तुमच्या घराला लागत नाही?
माझं म्हणणं आहे की मुंगीला जर तिचा जीव वाचवायचा पडलाय तर एवढ्या मोठ्या बोकड्याला आणि कोंबड्याला नाही का? आता याच्यावर बरेच जण सांगतील त्यांची संख्या वाढत चालली, ती कोणी कमी करावी. तुमची पण संख्या वाढत चालली, ती कोणी कमी करावी. मग असं जर झालं एक दिवस तुम्हालाही कोणीतरी कापून खायला पाहिजे, कारण तुमची पण संख्या कमी होणं गरजेचं आहे ना. समाजाला धोका आहे ना तुम्ही पण. कारण एक दिवस जर कोंबड्या बकरं संपले तर तुम्हाला खायचा नाद लागलाय. जर दारुड्याची दारू सुटत नाही, व्यसनाऱ्याचं व्यसन सुटत नाही, ड्रगवाल्याची ड्रग सुटत नाही, गुटखावाल्याचा गुटखा सुटना. बरेच जण तुकाराम मुंडेंना शिव्या देतात ना, हरामखोर, गुटखा बंद केला म्हणून. घाणेरडे शिव्या देतात, नी चावला दी व्हिडिओ करून करून शिव्या देतात. त्यांनी गुटखा बंदी केली म्हणून. मग तुम्हाला एक दिवस जर मांस नाही भेटलं तर तुम्ही तुमचे पोरं पण कापाल, कारण ती मनोवृत्ती आहे ना. का नॉनव्हेज? आणि इतके मोठेपणाने सांगतं आमच्या घरात नॉनव्हेज शिवाय बापरे खाऊच शकत नाही. आमच्या कसे तुमचे माणसं जगतात, कसे जगतात तुम्ही साध्या जेवणावर? आम्ही नॉनव्हेज शिवाय नाही, आमचं असं तसं खाणं नाहीये, आम्ही नॉनव्हेजच खातो. कधीतरी आपण कामामधून डिस्टर्ब झालं तर तुम्ही ते व्हेज आहे ना, माळकरी आहे ना म्हणून तुम्हाला तसं झालं. अगं येडपट भेजाचे, तुझी ढेरी वाढली, तुझं पोट वाढलं, तुझ्या तोंडावर पिंपल, ऑइल बदा करतं तुमच्या चेहऱ्यामध्ये, तुम्हाला चालताना दम लागतोय आणि तुमचं वजन वाढलंय म्हणजे तुम्ही फार फार असं म्हणजे मजबूती असं नाही होत. आमचा चेहरा उतरलाय तो थकव्याने, आम्ही आजारी झालोय तो अति कामाने, खाल्ल्याने नाही. जेवण खूप चांगलं आहे आमचं, जे खायचंय ते आम्ही खातोय, जे नाही खायचं ते नाही खाते आम्ही. माऊली, कळतंय तुम्हाला? ते नाही खाते आम्ही, आमच्यापासून कोणालाच धोका नाही. मग आता इथं प्रॉब्लेम असा आहे की हा दोष लागतो का? 100% लागतो, 100% लागतो. याच्या रेमेडी करा मला कॉल 80 55 63 27 34. साबरी विद्या विशारद, ऍस्ट्रोलॉजर, कृष्णमूर्ती, पारंपरिक ज्योतिषी, वास्तुतज्ञ, अंकतज्ञ, व्याख्यानकार आणि प्रवचनकार आणि प्रबोधनकार तारा राजेंद्र जाधव. नंबर ऐकला, करा मला कॉल. सगळ्या याचं 100% उत्तर भेटेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, तर कृपया लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायचं, वॉच घंटे वाढवायचे, माझा व्हिडिओ शेअर करायचा. महत्वाच्या माहिती मी तुम्हाला देणार. तुम्हाला माहिती मी खूप बिझी व्यक्ती, हे तुमच्यासाठी करते मी. आणि मिळू द्या ना मला, युट्यूब कडून 2 रुपये भेटले तर तुम्हाला काय लाजा वाटतात काय? करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, लोकांना शेअर पण करा, कमेंट्स पण करा, कुठल्या विषयावर मी बोलायला पाहिजे. बाकी सगळे आपलेचे, बाकी रामकृष्ण हरी. ओके. वास्तुदोष, पिशाच दोष, श्रापित दोष, क्लेश दोष, कातडो दोष, सगळ्यांवर आपण बोललोय. अजून मी कशावर बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर कॉल करा. रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र.